जुन्नर आंबेगाव तालुका कार्यक्षेत्र असलेल्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस बिलातून पाटबंधारे विभागाच्या पाणीपट्टीची वसुली करू नये अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा शेतकरी संघटनेचे संघटक अंबादास हांडे यांनी केली आहे। कारखान्याच्या सन 2023-24 च्या गळीत हंगाम सध्या सुरू असून ऊस बिलातून पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी वसूल करून दिली जात असल्याची तक्रार ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेकडे केली होती। या अनुषंगाने संघटनेच्या वतीने लेखी निवेदन देऊन शासनाने 6 पट पाणीपट्टी वाढवली असल्याचे म्हटले आहे। या वाढीव पाणीपट्टीला शेतकरी संघटनेचा विरोध असल्याने अंबादास हांडे यांनी म्हटले। या वाढीव पाणीपट्टीला शेतकरी संघटनेचा विरोध असल्याचे अंबादास हांडे यांनी म्हटले आहे। शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कोणतीही शासकीय वसुली करण्यास मदत करू नये असे पत्र शेतकरी संघटनेच्या वतीने कारखाना प्रशासनाला देण्यात आले आहे। तसे जर केले तर तीव्र आंदोलन करू असा इशाराही अंबादास हांडे व युवा अध्यक्ष प्रमोद खांडगे यांनी पत्राद्वारे दिला आहे। याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। विशेष पत्रकार परिषद घेण्याचं कारण पाटबंधारे विभागाने तसेच कालवा सल्लागार समितीने शेतकऱ्यांच्या मुळावरती 6 पट पाणीपट्टी वाढवून जो घाव घातलेला आहे त्याच्या संदर्भात खरं तर याची पाणी परिषद आहे। जुन्नर आंबेगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की जी मूळ पाणीपट्टी आहे ती पाणीपट्टी भरण्यास आपण सर्व शेतकरी बंधू बांधील आहोत, परंतु जी 6 पट पाणीपट्टी वाढवलेली आहे ती पाणीपट्टी वाढीव पाणीपट्टीस सर्व शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। हा विरोध असताना विघ्नहर सहकारी साखर कारखाना असेल, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल किंवा शिरूरमधील घोडगंगा सहकारी साखर कारखाना असेल, या तीनही कारखान्यांना माझी विनंती आहे की शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कोणत्याही प्रकारची शासकीय वसुली करू देऊ नये। पाणीपट्टीचाच विषय सोडा, परंतु कोणत्याही प्रकारची शासकीय वसुली करण्यास शासनास मदत करू नये। त्याचप्रमाणे 23-24च्या गाळपास आलेल्या ऊसाच्या बिलातून सुद्धा कोणत्याही कारखान्याने, मग विघ्नहर कारखाना असेल, भीमाशंकर कारखाना असेल किंवा शिरूरचा घोडगंगा कारखाना असेल, या एकाही कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून पाणीपट्टी वसूल करू नये। जर केल्यास संबंधित कारखान्यावरती शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची सुद्धा कारखाना प्रशासनाने दखल घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।